तुम्ही आजही 5-6 तास अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. हो, हे हार्श आहे, पण हेच ट्रूथ आहे. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद आंभोरे. मी एक प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट आहे आणि माझं पीएचडीचं शिक्षणही सुरू आहे. आणि जेन्युइनली सांगतो, हा प्रॉब्लेम मला आधी असाच व्हायचा. माझाही आधी अभ्यास होत नव्हता. मग मी माझी मेथड बदलली, तर माझे रिझल्ट्सही संपूर्णपणे बदलले. मी इथे तुम्हाला एक सिंपल आणि प्रॅक्टिकल मेथड सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तुम्ही एकदम 5-6 तास अभ्यास करण्याचं ठरवता आणि जोशमध्ये अभ्यास करायला बसता. मग त्याने काय होतं, तुम्ही अर्धा तास अभ्यास करताही, मग तुमचा माइंड ऑफ होतो, तुम्हाला बोर व्हायला लागतं. तुम्ही लगेच फोन हाती घेता, स्क्रोलिंग करता. स्क्रोलिंगमध्ये टाइम वेस्ट होतो आणि मग तुम्हाला रिग्रेट व्हायला लागतं. तर प्रॉब्लेम तुमच्या मेहनतीमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या मेथडमध्ये आहे. तर इथे मी तुम्हाला 4 प्रॅक्टिकल टिप्स किंवा सोल्युशन सांगणार आहे, जे तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच अभ्यास करण्यात मदत होईल. सोल्युशन नंबर 1, 25-5 रूल. यामध्ये तुम्ही काय करा, 25 मिनिट्स मोबाईलमध्ये टायमर सेट करा आणि तेवढा वेळ फुल फोकसने अभ्यास करा. त्यामध्ये नो डिस्ट्रक्शन, नो फोन आणि काहीच नाही. 25 मिनिट्स फुल फोकसने अभ्यास झाला की मात्र मग तुम्ही 5 मिनिटं तुम्ही रिलॅक्स करू शकता. त्यामध्ये तुम्ही गाणे ऐकू शकता, स्नॅक्स घेऊ शकता, चहा पिऊ शकता किंवा थोडं झोपू शकता. असं केल्याने काय होईल, हीच 25 मिनिटाची सायकल जर तुम्ही 2-3 वेळा रिपीट केली तर तुमचा दिवसातून 1.5 ते 2 तास अभ्यास होईल. आणि लक्षात घ्या, अभ्यास करताना क्वालिटी महत्वाची, क्वांटिटी नाही. सोल्युशन नंबर 2, फोन कंट्रोल मेथड. फोन कंट्रोल मेथड मध्ये काय करायचं, तुम्ही तुमचा फोन जवळ घेऊन अभ्यासाला बसायचं नाही. ज्या रूममध्ये तुम्ही अभ्यास करायला बसता त्या रूममध्ये तुमचा फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवायचा आणि एका वेगळ्या रूममध्ये अभ्यास करायला बसायचं. याने काय होईल, तुम्हाला किती डिस्ट्रॅक्शन झालं किंवा तुम्हाला कितीही बोर झालं तरी तुमचा फोन हातात घेणार नाही आणि तुमचा चांगला अभ्यास विदाउट डिस्ट्रॅक्शन. सोल्युशन नंबर 3, ऍक्टिव्ह स्टडी. ज्या मेथडमध्ये काय करायचं, नुसतीच पोपटपंची न करता तुम्ही आधी वाचून घ्या आणि मग तेच तुम्हाला स्वतःला समजून सांगा किंवा स्वतःला शिकवण्याचा प्रयत्न केला. यांनी काय होईल, तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह होईल आणि जेव्हा ब्रेन ऍक्टिव्ह होतो तेव्हाच मेमरी तयार होत असते. सोल्युशन नंबर 4, स्मॉल टार्गेट्स. यामध्ये काय करायचं, तुम्ही पूर्ण चॅप्टर करतो किंवा पूर्ण सेक्शन करतो असा विचार न करता तुम्ही काय करायचं की 2च पॉईंट वाचतो किंवा 2च पेजेस वाचतो असं ठरवा. स्मॉल टार्गेट्स ठेवा आणि मग ते कम्प्लीट करा. यांनी काय होतं, स्मॉल टार्गेट जर असतील तर आपला ब्रेन ऍक्टिव्ह राहतो आणि ते स्मॉल टार्गेट कम्प्लीट होत होत तुमचं एक मोठं टार्गेट कम्प्लीट होऊन जातं. आज तुम्ही जर सुरुवात करून फक्त 25 मिनिटं दिले तर तुमचा चांगला अभ्यास होईल आणि त्या 25 मिनिटाच्या अभ्यासाने तुमचा आत्मविश्वास बिल्ड होईल आणि तुमची जी जुनी सायकल होती, प्रोक्रॅस्टिनेशन, आळसाची जी सायकल होती, ती सायकल ब्रेक होईल आणि तुमची नवीन सुरुवात होऊन तुम्हाला चांगले रिझल्ट दिसायला लागतात. स्वतःवर काम करायला सुरुवात करा आणि आजच 25 मिनिटं अभ्यास करा आणि बघा कसे अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळतात. तुम्हाला हे जर ओरिजिनल टिप्स तुम्ही फॉलो करा तर तुम्हाला स्वतःमध्ये डिफरन्स जाणवायला लागेल. आणि असेच तुम्हाला जर प्रॅक्टिकल टिप्स, मोटिवेशन आणि मेंटरशिप पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल.